खूप चांगले रत्न. नाटाचे प्रमाण देणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. पूर्ण गाता पाठे या बात. जुयासुराचा असुराचा काळ आहे. भक्त जनपती भक्तांचं पालन करणार आहे. असुरांना डायरेक्ट मारणारा परमात्मा आहे. पण साधू तसं करत नाही. साधू दुर्गण घालवतात. जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे साधूचं काम आहे. विठ्ठल संपल्यानंतर भगवान परमात्मा नीतीची धर्माची अधर्माचं त्या ठिकाणी निर्दळ होण्याकरता धर्माचं रक्षण होण्याकरता परमात्मा या ठिकाणी अवताराला येतो. धर्म रक्षा भया अवतार घेसी आपुल्या पारिसी भक्तजना. तुलसीदास स्वामी म्हणले जप जप होई धर्म की हानी तब तब प्रभु धरी त्यावेळेस भगवान परमात्मा अधर्माची हानी धर्माची हानी झाल्यानंतर अधर्म या ठिकाणी वाढल्यानंतर धर्माचं रक्षण करण्याकरता जब जब हुई धर्माची हानी बाळयासुर अति अभिमानी. त्यावेळेस परमात्मा या ठिकाणी अवतार घेत असतो. म्हणून तुकोबराय म्हणले धर्म रक्षा भया अवतार घेसी. अवतार घेण्याचे अनेक कारण सांगितली महाराज. का अवताराला येतो? ज्यावेळेस गोमाता कष्टी होते गायीचं रक्षण करण्याकरता परमात्मा या ठिकाणी अवताराला येतो. ज्यावेळेस भक्तांना त्रास होतो परित्राणाय साधूना त्यांचं रक्षण करण्याकरता परमात्मा या ठिकाणी येतो. बर अजून धरणी माता कष्टी झाल्यानंतर पापाचा भार तिला सहन होत नाही. सगळे देवी देवता धरणी माता वत्स रूप धारण करून क्षीरसागरामध्ये गेली. वत्स रूपी पृथ्वी स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रीवा येतोय सांगत असे. पृथ्वीवरी धर्म अधर्म झाला पार सोसवीना भार मजा आता हा भार मला सहन होत नाही. देवाकडे गेल्यानंतर देवाने प्रार्थना ऐकली आहे आणि परमात्म्याने सांगितलं चिंता करू नका मी अवतार घेणार आहे. अवताराला येणार आहे पण तुम्ही देखील माझ्या बरोबर यायचं आहे. मी प्रभू रामचंद्राच्या रूपाने प्रगट होणार आहे. मला सहकार्य करण्याकरता तुम्ही वानराच्या रूपामध्ये यायचं आहे. वानराच्या रूपामध्ये जी हा असं म्हटल्यानंतर वा म्हणे तुम्ही राम झाल्याबरोबर तो झाला राम राजा आम्ही वानर वानराच्या फौजा होऊन प्रगट होणार आहे. हे ऐकत असताना भगवान शंकर म्हणले बाकीचे देवी देवता तुम्ही वानर होणार आहे यात नवल नाही पण मी फार मोठा वानर होणार आहे. हनुमंतरायाच्या रूपाने प्रगट होणार
माझ्या स्वामीची सेवा करण्याकरता मी महाबलवान वानर त्या ठिकाणी जन्माला येणार, प्रगट होणार, असं त्या ठिकाणी ठरल्या गेलं. आणि त्रेतायुगामध्ये दशरथ राजे राज्य करत असताना एक दिवस वशिष्ठजी, अरुंधती, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आणि दशरथ राजा बसलेले असताना वशिष्ठ महाराजांचा मुलगा जोरजोरात रडायला सुरुवात केली. जोरजोरात रडायला सुरुवात केल्याबरोबर काय करावं, मुलगा राहायला तयार नाही. कौसल्येने, कैकेयीने, सुमित्रा मातेने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तुला खेळणं देऊ का, तुला पाळण्यामध्ये टाकू का, तुला काय देऊ, तुला मोबाईल देऊ का. आता मोबाईल शिवाय सगळ्यात महत्वाचा मोबाईल आहे महाराज. आणि ते बी एवढं विचित्र आहे, मोबाईल पाहिला की गप्प राहते. मोबाईल हातात दिल्याशिवाय ती जेवत पण नाही. मोबाईल पाहता पाहता ही आई घास भरवते. आता ते मोबाईल मध्ये दंग आहे. तिचं त्या मुलाचं किती पोट भरलं हे आईला कळायला तयार नाही. जो खाणारा बाळ आहे त्यालाही कळायला तयार नाही. त्या मोबाईलच्या नादामध्ये ते खातच राहतं आणि ही त्या बाळाला घालवतच राहते. हा, मोबाईल ना वेडे झाली माणसं. पहिले म्हणावं लागत होतं, जन तरी दे के गुंतले संसारी. संसारात गुंतले होते पहिले, पण आता तसं नाही. जन तरी दे के गुंतले मोबाईल. मोबाईल पाहता पाहता काही काही ते दुसऱ्याच्याच घरात गेली. हा, आता ती बाई देखील मोबाईलच पाहत होती. तिला असं वाटलं मालकच घरी आला काय की. तिने गलास घरातला आणि त्या मोबाईल पाहणाऱ्या माणसाला नेऊन दिला. आता खरा मालक घरी आला, तोही मोबाईलच पाहत होता. त्याच्या शेजारी पहा मोबाईल 2 तास पाहत बसले. मग म्हणे तुम्ही कोण, म्हणे बाजूच्या घराची. मोबाईल मध्ये एवढी माणसं गुंतलेली आहे. हो, बाळ रडताय, काही केल्या थांबायला तयार नाही. मग शेवटी दशरथ राजाने गुरु महाराजांना विचारलं, वशिष्ठजी जी, हे बालक का रडताय, हे बालक का रडतंय, याचं कारण आहे. काय कारण आहे सांगा ना. ते बालक मला विचारत आहे. काय विचारताय. वशिष्ठजी दशरथ राजाला सांगताय, ते बालक म्हणताय तुम्ही त्या ठिकाणी भाग्यवान आहेत की तुम्ही या दशरथ राजाचे गुरु झाले. मला पूजा करा, तुम्हाला पूजा कर्म करण्याचा अधिकार आहे. तुम्ही गुरु आहेत. पण इथून पुढं आता आम्ही कोणाचे गुरु होणार, कारण दशरथ राजाला मुलगा. इथून पुढे आम्ही गुरु कोणाचे होणार, म्हणून ते बालक रडताय. माझा शिष्य इथून पुढे राहणार नाही. शिष्य परंपरा, गुरु शिष्य परंपरा बंद पडणार आहे. म्हणून त्या आशेने, त्या दुःखाने हा मुलगा रडतोय, असं वशिष्ठजीने सांगितल्यानंतर मग दशरथ राजाला आठवण झाली की मला मुलगा का. मग सकाळी सकाळी उठले आणि वशिष्ठाजीकडे गेले. वशिष्ठाजीकडे गेल्यानंतर, महाराज मला मुलगा नाही, याचं कारण, मला मुलगा झाला पाहिजे, असा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. वशिष्ठ महाराजांनी सांगितलं तुम्हाला मुलगा होणार, पण त्याच्या करता एक काम करावं लागणार. काय करावं लागणार, यज्ञ करावा लागणार. आता करतो महाराज, कितीही खर्च येऊ द्या, मी यज्ञ करायला तयार आहे, पण यज्ञ करायच्या अगोदर तुम्हाला एक सावज मारावं लागणार. सावज मारावं लागणार. जी हा, आता जाऊन येतो महाराज. सावज मारण्याकरता दशरथ राजे वनामध्ये गेलेले आहेत. वनामध्ये दशरथ राजा गेल्यानंतर काय घडलेलं आहे, सकाळचे गेलेले संध्याकाळपर्यंत एकही हरण सावज त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आलेलं नाही. संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, एक श्रावण बाळ आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला होता. काशी यात्रा करण्याकरता आई वडिलांची इच्छा होती की हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, एकदा का होईना काशी जन्माला आल्यानंतर केली पाहिजे. म्हणून आई वडिलांनी हट्ट धरला आणि आई वडिलांची सेवा म्हणून श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला होता. सकाळची तहान लागलेली होती, पण या बाळाला कुठं पाणी आणण्याकरता पाठावं. आईचं अंतकरण, वडिलांचं अंतकरण प्रेमळ होतं. या मुलाला कुठं दूर वनामध्ये पाठवावं म्हणून आई वडिलांनी त्या ठिकाणी तहान लागली तरी सांगितलं नाही. तर संध्याकाळच्या वेळेला ते आंधळे आई वडील म्हणतात, बाळ श्रावण जी बाबा, खूप तहान लागलेली आहे, आता पाण्याशिवाय हे जीवन आम्ही जगू शकत नाही. खूप तहान लागलेली आहे, पाणी प्यायचंय, पाणी प्यायचंय. जी हा, अकांत म्हणी पाणी. कमंडलू घेऊन श्रावण बाळ पाणी आणण्याकरता एका सरोवराकडे गेलेला आहे. सरोवरामध्ये कमंडलू बुडलेला आहे आणि बुडत असताना तो बुडबुड्याचा आवाज दशरथ राजाच्या कानावरती गेलेला आहे. दशरथ राजाच्या कानावरती आवाज गेल्यानंतर काय घडलेलं आहे,
शब्दविधी बाण, ज्या दिशेने शब्द ऐकू आला त्या दिशेने अचूक बाण विधान केल्यानंतर तो बाण त्या ठिकाणी जाऊन लागत होता. काय त्या ठिकाणी कला अवगत होती महाराज राजे महाराजा लोकांना. शब्दविधी बाण मारल्याबरोबर बाण निघालेला आहे, सुसु करीत बाण निघाला आणि बाळ श्रावणाच्या छातीवरती हृदयावरती बाण लागलेला आहे. बाण लागल्याबरोबर माणसाचा आवाज श्रावणाने आवाज केला, आई बाबा, आई बाबा आवाज दशरथ राजाने ऐकल्याबरोबर दशरथ राजे धावत पळत त्या सरोवराकडे निघालेले आहे. श्रावण बाळ एका हातामध्ये कमंडलू पकडलेला आहे, पुन्हा पुन्हा कमंडलू घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या आई बापाला पाणी पाजण्याकरता मी घेऊन गेलो पाहिजे, तळमळ करतोय. एका हाताने बाण काढण्याचा प्रयत्न करतोय. जसं जसं बाण वर उपसण्याचा वर काढण्याचा प्रयत्न श्रावण बाळ करतोय, तसं तसं रक्त उसारी मारतय. रक्त लाल बुंद त्या ठिकाणी पाणी रक्ताने झालेलं आहे. दशरथ राजे त्या ठिकाणी आलेले आहे आणि दशरथ राजाने पाहिलं काय अपराध माझ्यातून घडला. श्रावण जी, माझी इच्छा नसताना देखील या ठिकाणी तुम्हाला बाण मारलेला आहे, लागलेला आहे, मला माफ करा. त्यावेळी श्रावण बाळ म्हणतात, दशरथ राजा मी तुला माफ करीन, पण माझे आंधळे आई बाप तुला माफ करणार नाही. शेवटची इच्छा होती बाबा. त्यांनी माझ्याकडे हट्ट पकडला की काशी यात्रेला घेऊन जा. काशी यात्रेला घेऊन जात असताना या ठिकाणी त्यांना तहान लागली. पाणी आणण्याकरता मी इथपर्यंत आलो, पण मी आता पाणी त्यांना पाजू शकत नाही. मी तुम्हाला माफ करीन, पण माझ्या आंधळे आई बाप तुम्हाला माफ करणार नाही. मारता मारता माझी शेवटची इच्छा आहे, मी त्यांना पाणी पाजू शकलो नाही, पण ही पाणी हे कमंडलू तुम्ही घेऊन तिथपर्यंत जा. असं म्हटल्यानंतर श्रावणाने प्राण सोडला. दशरथ राजे मंद पावलाने चालत चालत त्या ठिकाणी आंधळे आई बापाजवळ आलेले आहे. आंधळे आई बापाजवळ आल्यानंतर पावलाची चहूल लागली. कोण? श्रावण. श्रावण बोलणार. पाऊल पुन्हा त्या ठिकाणी चालण्याची चहूल लागल्यानंतर आंधळे आई बापाने ओळखले की कोणीतरी आलेला आहे. पाणी घेऊन श्रावणच आला असेल. श्रावणा बोल ना बाबा, का बोलत नाही तू? तुला पाणी आणण्याकरता दूर पाठवलं. दूर तू वनात गेला आणि वनात गेल्यानंतर चालत असताना तुझ्या पायामध्ये काटा तर नाही मोडला ना? श्रावणा का बोलत नाही तू? आता मी सांगतो. आई वडील बोलतात, श्रावणा या देहाला या जीवाला किती जरी तहान लागली, इथून पुढे ही आई वडील तुला कधी पाणी आणण्याकरता पाठवणार नाही. मेलो तरी चालेल, जीव या शरीरातून निघून गेला तरी चालेल, पण या देहाला तहान लागल्यानंतर कधी तुला दूर पाणी आणण्याकरता पाठवणार नाही. पण एकदा मला बोल, एकदा